सर्व लोक दिंडीमध्ये आलेला आहात आणि दिंडीमध्ये टाळ विना घेऊन आहात. आपण काय करतो तर विठ्ठलाचं नामस्मरण करतो, ज्ञानोबा माऊलींचं नामस्मरण करतो. तर आपण सर्वांनी हात वरती करून टाळी वाजवून विठ्ठलाचं नामस्मरण करायचं. सर्वांनी हात वरती करा, सर्वांनी. माझा मागेपर्यंत आवाज जातो. जय जय पांडुरंग हरी, 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 जय जय पांडुरंग हरी. मला सर्वांचा आवाज यायला पाहिजे. मी पुढे गातो, सर्वांनी मागे म्हणा. जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी, जय जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, जय जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग 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 हरी, जय जय पांडुरंग 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 हरी, जय जय पांडुरंग विठ्ठल नादा गीती नादा नाम गाऊ नाम घे नाम हा जो राग आहे, हा राग आहे बिनपलास. मी तुम्हाला हा राग सांगण्याचं कारण असं आहे की या रागामध्ये खूप सुंदर भजनं आहेत. म्हणजे ज्या वेळेला तुम्ही ऐकता एखादा अभंग, त्यावेळेला तुम्हाला आठवतं की हा तो अभंग ह्याच रागात. तर त्याच्यासाठी थोडंसं फक्त सांगण्याचा प्रयत्न करतो.